स्ट्रेसच्या संदर्भाने दृष्टिकोन हा घटक अतिशय महत्त्वाचा ठरतो बरं का. नेमका कशा पद्धतीनं तेच आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी अंजली धानोरकर, उपजिल्हाधिकारी. आपल्याला जाणवलं असेलच मागच्या दोनही भागांमध्ये स्ट्रेसच्या संदर्भानं मी जे सांगितलं आहे त्यानुसार, आणि अर्थातच अगोदरचे दोन भाग कोणी पाहिलेले नसतील तरीही हरकत नाही. इथून जरी तुम्ही पुढे पाहायला सुरुवात केली आणि नंतर हा व्हिडिओ झाल्यानंतर मागचे भाग पाहिलेत तरीसुद्धा चालेल. आपल्याला माहीत आहेच की स्ट्रेस हा परिस्थिती, घटना किंवा व्यक्ती अशा 3 कारणांमुळे येत असतो. आणि मी आत्ताच म्हटलं की ह्या सगळ्या संदर्भामध्ये दृष्टिकोन हा घटक अतिशय महत्त्वाचा ठरतो. नेमका कसा ते बघूया. हे बघण्यासाठी एका त्या माणसाचं उदाहरण घेऊ. हा तरुण, त्यानं अनेक फॅमिलीज दारूमुक्त केलेल्या होत्या. एवढं मोठं त्याचं हे योगदान होतं. त्याच्यामुळे बरेच सारे पत्रकार त्याचा इंटरव्ह्यू घेण्यासाठी गेले होते आणि वेगळे वेगळे प्रश्न विचारता सगळ्यांनी एक शेवटचा प्रश्न विचारला की तुम्ही एवढ्या सगळ्या फॅमिलीज दारूमुक्त केलेल्या आहेत, या एवढ्या मोठ्या कार्याची प्रेरणा तुम्हाला नेमकी कुठून आणि कशी मिळाली? त्यावर या तरुणानं जस्ट थोडासा विचार केला आणि सांगितलं, तसं जर म्हणायचं झालं तर माझ्या या कार्याची प्रेरणा मला माझ्या वडिलांकडूनच मिळाली असं म्हणावं लागेल. आणि मग या तरुणानं सांगण्यासाठी सुरुवात केली. मला आठवतं की जेव्हा मी आणि माझा धाकटा भाऊ आम्ही दोघंही लहान होतो तेव्हा माझ्या वडिलांना कदाचित छोटीशी साधीशीच असावी पण नोकरी होती, आणि मी, माझी आई, माझा भाऊ, माझे वडील आम्ही असं चौघंही एकदम सुखात राहत होतो. पण माहीत नाही काय झालं. काही काळानंतर वडिलांना दारू पिण्याची प्रचंड सवय लागली. या त्यांच्या सवयीपायी त्यांनी त्यांची नोकरी गमावली. माझी आई, जी कधीच उंबऱ्याच्या बाहेर पडलेली नव्हती, तिला आता पैसा मिळवण्यासाठी बाहेर कामधंदा करावा लागू लागला. आमचं छोटंसंच होतं, चांगलं घर होतं, पण ह्या घरालाही सोडून आम्हाला एका छोट्या खोपटामध्ये जावं लागलं. आणि हे सगळं होत असताना वडील दिवसेंदिवस गायब असायचे. मधूनच कधीतरी ते उगवायचे. माहीत नाही त्यांना कसं कळायचं की आईच्या हातात पैसा आला आहे म्हणून. बरोबर त्या दिवशी ते घरी यायचे, आईला मारहाण करायचे, तिच्याकडून पैसा हिसकावून घ्यायचे. मी आणि माझा धाकटा भाऊ कुठेतरी लपून राहण्याचा प्रयत्न करायचो, पण तरीसुद्धा ते तिथे यायचे, आम्हाला बेदम मारहाण करायचे आणि आले तसे निघून जायचे. त्यावेळी माझ्या त्याच बालमनामध्येच मी ठरवलेलं होतं की जेव्हा केव्हा मी मोठा होईन आणि काहीतरी करण्याच्या योग्यतेचा होईन तेव्हा सगळ्यात अगोदर ह्या दारूचं काहीतरी वाईट करेन. कारण ही दारू जर आमच्या आयुष्यात नसती तर आमच्या आईला अशी मारहाण सहन करावी लागली नसती, बाहेर जाऊन लोकांची कामं करण्याची गरज पडली नसती, आमच्याही अंगावर चांगले कपडे असते, आम्ही सुद्धा चांगल्या शाळांमध्ये जाऊ शकलो असतो आणि आमचंही एक सुखी कुटुंब असलं असतं. आणि त्याचा परिणाम काय झालाय हे तुम्ही पाहत आहातच. हा तरुण त्या पत्रकारांना सांगत होता. पत्रकारांनी त्याचं भरपूर चांगल्या पद्धतीनं अभिनंदन केलं आणि नंतर बोलण्याच्या ओघामध्ये ज्या धाकट्या भावाचा विषय निघालेला होता त्या धाकट्या भावाबद्दल या पत्रकारांना उत्सुकता लागली. आणि मग पुढच्याच दिवशी ते ह्या धाकट्या भावाच्या घरी गेले. पाहिलं तर जसं ह्या तरुणानं आपल्या वडिलांच्या बद्दलचं वर्णन केलं होतं तेच सगळं वर्णन ह्या धाकट्या भावाला सुद्धा लागू होतं. त्याचीही बायको मारहाण दररोज सहन करत असल्यासारखी दिसत होती. त्याचेही मुलं असेच उघडे नागडे इकडे तिकडे फिरत होते आणि हा तर बोलण्याच्या मनस्थितीतही नव्हता, इतकी त्याने फुल दारू पिलेली होती. पण जेव्हा केव्हा तो थोडासा बोलण्याच्या परिस्थितीमध्ये आला तेव्हा ह्या पत्रकारांनी पहिलाच प्रश्न त्याला विचारला की अरे, तू स्वतःच्या आयुष्याचं, तुझ्या फॅमिलीचं एवढं सगळं नुकसान करून घेतलंस, याला कोण जबाबदार? आणि त्यानं ताबडतोब सांगितलं, क्षणाचाही विलंब न करता सांगितलं, याला माझे वडील जबाबदार. आणि पुढे त्यानंच पत्रकारांना प्रश्न विचारला की लहान मुलं कोणाचा आदर्श डोळ्यासमोर घेतात असं तुम्हाला वाटतं? पत्रकारांनी अर्थातच सांगितलं, आई वडिलांचा. आणि मग लगेच हा धाकटा भाऊ म्हणायला लागला, माझ्याही समोर माझ्या वडिलांचाच आदर्श होता
आणि माझ्या वडिलांकडेच पाहून मी शिकलो की खरंच घरातला कर्ता पुरुष असणं याचा अर्थ बायकोला मारहाण करण्यात काहीही वावगं नसणं, घरातला कर्ता पुरुष असणं याचा अर्थ पोरांना बदडण्यात काहीही चुकीचं नसणं. आणि माझ्या वडिलांकडूनच मी शिकलो आहे की घरातला कर्ता पुरुष असणं म्हणजे आपण आपली दारू पिऊन मस्त मजेत जगणं, दुसऱ्या कोणाशीही काहीही सोयरसुतक नसणं. लक्षात आला मुद्दा मी काय सांगते ते? बघा म्हणजे सेम सिच्युएशनमधून या दोन्हीही भावांचं ब्रॉटअप झालं. जी सिच्युएशन त्यांनी फेस केली ती अगदी अगदी सारखी होती, पण तरीसुद्धा त्या घटनेकडे, त्या परिस्थितीकडे आणि स्वतःच्या वडिलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन पहिल्या तरुणाचा वेगळा होता. म्हणूनच त्यानं अनेक फॅमिलीज दारूमुक्त करण्याचा संकल्प सोडला आणि त्याच्यात तो यशस्वी होतही होता. पण त्याच वेळेस याच सगळ्या गोष्टींकडे पाहण्याचा धाकट्या भावाचा दृष्टिकोन वेगळा होता, म्हणून त्याचं आयुष्यही वेगळं झालं आणि दुर्दैवानं त्याच्या कुटुंबाचंही आयुष्य वेगळं झालं. म्हणूनच यानंतर जेव्हा केव्हा आपल्यावर स्ट्रेस येईल ना, जसं मी सुरुवातीला म्हटलं, स्ट्रेस कशामुळे येईल? एखाद्या व्यक्तीमुळे येईल, एखादी घटना घडल्यामुळे येईल किंवा एखादी परिस्थिती उद्भवल्यामुळे आलेला असेल. तर अशा परिस्थितीमध्ये या घटनेकडे, परिस्थितीकडे, व्यक्तीकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन कसा आहे हे आपण चेक करायलाच हवं. आणि जर असा हा दृष्टिकोन आपल्याला मागे खेचणारा असेल, निगेटिव्ह मेंटॅलिटीचा असेल, तर डेफिनेटली त्याला आपण पॉझिटिव्हमध्ये कन्व्हर्ट करू शकतो. आणि तसं जर आपल्याला करता यायला लागलं तर डेफिनेटली आपला स्ट्रेस मॅनेज करणं आपल्याला नक्की सोपं जातं. सो अशा पद्धतीनं आणखी काही उदाहरणं तुमच्याही पाहण्यात असतील कदाचित, की फक्त दृष्टिकोनाच्या फरकामुळे आयुष्यच वेगळी वेगळी घडली. तसे काही उदाहरणं तुम्हाला माहीत असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये अवश्य नोट डाऊन करा. ते वाचायला मलाही खूप आवडेल. थँक्यू सो मच.